जय भीम मित्रांनो. सध्या सोशल मीडियावरती काही कथित हुशार लोकांचा एक ट्रेंड फिरकताना दिसतोय. आरक्षण हटवा. त्यांना मला एकच विचारायचं आहे की नेमकी तुम्ही आहात कोण आरक्षण हटवणारे? नेमकी तुम्ही भीक कोणाकडे मागत आहात? नीट कान उघडून ऐका. आरक्षण हा काही तुमच्या खिशातून दिलेला भत्ता नाही आणि नाही आमच्या पूर्वजांनी तुमच्याकडे मागितलेली भीक आहे. आरक्षण हा वंचित, बहुजन आणि शोषितांना संविधानाने दिलेला हक्क आहे. हक्क हा मागून मिळत नसतो, तर तो हिसकावून घ्यावा लागतो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं आहे. तुम्ही छाती बडवून सांगता आहेत की आरक्षणामुळे गुणवत्ता ढासळली आहे आणि गुणवत्ता धोक्यात आली आहे. त्यांना मला एक विचारू वाटतं की हजारो वर्षांपासून जेव्हा शिक्षणाची दारं एका विशिष्ट वर्गासाठीच खुली होती, त्यासोबतच बहुजनांच्या कानामध्ये शीस ओतलं जात होतं, तेव्हा तुम्ही कोणत्या बिळात लपलेले होते? मुळात आरक्षण हे काही गरिबी निर्मूलनाचं कार्यक्रम नाही, तर प्रतिनिधित्वाचं साधन आहे. ज्यांना तुम्ही माणूस म्हणून जगण्याचा हजारो वर्षांपासून अधिकार दिला नव्हता, त्यांना शिक्षणाचा, सत्तेचा आणि खुर्च्यांवर बसण्याचा हा एक मास्टर स्ट्रोक आहे. सोशल मीडियावर 2-3 पोस्ट आरक्षणाविरुद्ध टाकणाऱ्या काही शहाण्यांना मला थेट एक विचारायचं आहे की आजच्या ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्यांचे मालक कोण आहेत? जास्तीत जास्त जमिनी कोणाकडे आहेत? मंदिराचे ट्रस्टी कोण आहेत? तिथे तर काही आरक्षण चालत नाही, मग तिथे तुम्ही देशाला नंबर 1 वर का घेऊन गेला नाहीत? तिथे तुमची गुणवत्ता का फेल झाली? खरी अडचण आरक्षणाची नाहीच हो. खरी पोटदुखी काय आहे माहितीये? कालपर्यंत जे गळ्यात मडकं आणि पाठीला झाडू घेऊन फिरत होते ना, आज ते तुमच्या बरोबरीने काम करताय. आज तुमच्या बरोबरीने ते खुर्च्यांवर बसलेत, एसी केबिन मध्ये बसलेत, सरकारी नोकऱ्या मिळवत आहात आणि काही तर तुमच्यापेक्षा वरही चालले आहेत. हीच तुमची खरी पोटदुखी आहे काय? बरोबर ना? जोपर्यंत या देशातील आणि तुमच्या डोक्यातून सडलेली जाती व्यवस्था आणि विषमता जात नाही ना, तोपर्यंत आरक्षण सुद्धा संपणार नाही. आणि आरक्षण संपवण्याचा विचार जरी तुम्ही डोक्यात आणला तर गाठ ही आंबेडकरी वादळांशी आहे. आरक्षण हे आमच्या हक्कांचं आहे, कुणी दिलेली भीक नाही, एवढं लक्षात ठेवा. जय भीम, जय संविधान, जय भारत.